आज गाडीतच नाश्ता करायला लागलोय. त्या नाश्त्यामध्ये मी आज अंडा राईस आमच्या शेफला सांगितलेलं करायला. आता बघा गाडीतच बसलोय. इथं आपल्या हॉटेलच्या बाहेर आहे इथं मी, आणि इथं पुढे आपल्या शेजारचं रेवा मोटर्स आहे. आणि विषय काय झालाय, आज गाडीत मी बसलेलो एडिटिंग करत आपल्या ब्लॉगचं रीलसाठी. म्हणून काय म्हणलं, मग एक 20 मिनिटात मला नाश्त्याला काहीतरी राईस वगैरे करून आण. आणि मी सांगितलेलं 20 मिनिटात मी आत येणार आहे, पण मला वेळ झाला म्हणून आमच्या शेफनं हेल्परला सांगितलं की आपल्या मालकाला जाऊन देऊन ये जा, म्हणून त्यानं इथंच आणून ठेवला या. मग इथंच खायला लागलो या. बघा राईस, अंडा राईस करून ठेवलाय, यावर कांदा वगैरे दिलेला आहे. इतकं भारी वाटतंय खायला. असली टेस्ट आहे या राईसची, अंडा राईसच्या. म्हणजे चायनीजच्या गाड्या सुद्धा तुम्हाला एवढी भारी टेस्ट मिळणार नाही तेवढी आमच्या शेफनं बनवून मला दिलेलं आहे. लय भारी लागतो या अंडा राईस. आता खाऊन दाखवतो तुम्हाला. हे घेतला मी असा बाईट, आणि ओ वातावरण टाईट. हा आता मस्तपैकी आपण इथं गप्पा मारूया. तर काय विषय झालाय, आता माझं हॉटेलमुळं मला असा जास्त वेळ, म्हणजे आता कसं माझे हॉटेल मी माझ्या स्वतःसाठी तयार केलेलं आहे, त्यामुळे घरातल्यांना पण लय मी ताप देऊ शकत नाही. त्यामुळे मला सगळं हॉटेलचं वगैरे बघायला लागतं. आणि त्यात आता ब्लॉगिंगसाठी मला लय वेळ मिळत नाही बाहेर असं फिरायला वगैरे. पण आता कसं झालंय, 3 महिने झाले आणि आता व्यवसायामध्ये व्यवस्थित जरा मॅनेजमेंट व्हायला लागले. त्यामुळे डोक्याचा ताप सुरुवातीचा जो असतो तो एकदम कमी झालाय. आणि त्यामुळे आता मला वेळ मिळायला लागलाय. आणि आता खरं म्हणलं तर जे ब्लॉग्स मी अगोदर शूटिंग करून ठेवलेलं होतं ते सगळे मी आता हळूहळू ते त्याच्यावर व्हॉइस ओव्हर करून डबिंग करून इंस्टाग्रामलाही टाकायला लागले. फक्त युट्यूबचं लॉंग व्हिडिओचं जी आपलं डेली ब्लॉग आहेत किंवा माझ्या पद्धतीने एकदम सिम्पल ब्लॉगिंग आहे, त्याला मला बाहेर फिरायला लय असा वेळ मिळाना झालाय. पण आता कंटेंट कुठला पण असू दे, सोडायचा नाही, सोडणार पण नाही. आता मी गाडीत येऊन डबिंग करत बसलो, एडिटिंग करत होतो. मला शेफनं आणून दिलं माझा नाश्ता इथं गाडीतच. म्हणलं ह्याचाच कंटेंट बनवूया आणि लोकांना दाखवूया मी काय करायला लागले. बघा आता अंडा राईस मी खायला लागलोय गाडीत बसून. एकदम भारी झाला, कारण आपल्या हॉटेलचं पण जेवण एकदम भारी असतंय. आणि त्याच शेफनं हे अंडा राईस पण बनवलाय. हे अंडा राईस असा आहे की तुम्हाला चायनीजच्या गाड्या सुद्धा एवढी टेस्ट भारी मिळणार नाही, कुठल्या पण जावा एवढा भारी आहे. मिळेल तर मग चांगलंच आहे, त्याचा काय विषय नाही. पण सांगते एक वैयक्तिक मत की मी एवढ्या ठिकाणी फिरलोय ना, असा अंडा राईस किंवा अशा प्रकारचं जी त्या गोष्टी करून देते ना, एकदम बेस्ट चव आहे. प्रत्येक मेनूची कुठली पण असू दे, 65 असू दे, फिश फ्राय असू दे, नॉनव्हेज असू दे कुठलं पण, किंवा असंच जे आपल्या हॉटेलला मिळत. आता हे अंडा राईस आपल्या हॉटेलला मिळत नाही, पण मी त्याला करायला सांगतो का, तर भविष्यातलं एक नियोजन की बाबा आपण हे ठेवू शकतो का, लोकांना टेस्ट देऊ शकतो का. त्यासाठी मी आदमधनं काय पण करायला सांगतो. चिकन राईस करायला सांगतो, अंडा राईस करायला सांगतो, मधनं बिर्याणी पण करायला सांगतो, किंवा वेगवेगळे जे प्रकार असतील काही पण असू दे वेगवेगळं ते मी करायला सांगत असतो. कारण मला त्याचा अंदाज घेऊन आपल्या हॉटेलमध्ये त्या डिशेसची, त्या मेनूची लोकांसाठी ते जरा एक नवीन इन्व्हेन्शन करायला लय इच्छा आहे मला की आत्ता जी देतो त्यापेक्षा अजून चांगलं द्यावं, वेगवेगळं द्यावं म्हणून. आणि आता ही ब्लॉगिंगचा जो विषय आहे सगळा, तो कसा आहे, वेळात वेळ काढून मला हे केलंच पाहिजे. त्याशिवाय मी पण एक ट्रेंडिंग मध्ये राहणार नाही, ऍक्टिव्ह राहणार नाही. आणि तुम्ही पण काय म्हणणार आहे, हे ना व्हिडिओ टाकायचं बंद केलं, आणि तुम्हाला ते सजेस्ट पण होणार नाही, रिकमेंड पण करणार नाही युट्यूब. त्यामुळे म्हणलं जे भेटलं तो कंटेंट आता घ्यायचा आणि व्हिडिओ करायचा. मगाशी मी विचार करत होतो कायला व्हिडिओ टाकू नको, काय म्हणते म्हणलं काय म्हणत नाही, सगळे आपले जायचे, सगळी आपली फॅमिली बघणार आहे. अंडा राईस खात म्हणलं हाय याचा व्हिडिओ बनवूया. जे आहे ते दाखवतोय मी तुम्हाला आधीच सांगितलं. माझं आपलं सिम्पल ब्लॉगिंग आहे सगळं. जे तुम्ही करताय तेच मी करणार आहे. तुम्ही पण गाडीत बसून कधी ना कधी तर नाश्ता खायला खाल्लं बिल्लं असणार काय, तेच मी करतोय. दुसरं काय, तर अशा पद्धतीनं आपलं ब्लॉगिंग आता इथून पुढे चालू होईल. आणि रोज मी एक व्हिडिओ लॉंग टाकायचो. रोज मला लॉंग व्हिडिओ टाकायचं जमत नाही, पण एक आठवड्यातून 2-3 व्हिडिओ किंवा 2 व्हिडिओ तर मी 100% तुमच्यासाठी टाकणार आहे. पण इंस्टाग्रामला आता सुट्टी देणार नाही, अजिबात देणार नाही. इंस्टाग्रामचं ब्लॉग 1-1 मिनिटाचं किंवा युट्यूबला जे शॉर्ट येणार आहेत ते तुम्हाला 100% बघायला मिळतील. त्यात आता सुट्टी नाही. आता 2-3 महिने झालं, लय झालं मार्केटमधनं जरा आपण आपला
काय तरी व्ह्यूज ट्रेंड जरा कमी झाला हे मला जाणवलंय. लय जणांनी पण सांगितलंय जरा व्हिडिओ कमी यायला लागले, त्यामुळे आम्हाला बघायला मिळत नाही. टाकलं तरी त्यांना सजेस्ट होत नाही. त्यामुळे इथनं पुढे कमबॅक चांगला होईल माझा, व्यवस्थित सगळं तुम्हाला एंटरटेन करायला मी काही कमी पडणार नाही अजिबात. आजपर्यंत 3 महिन्यात लय स्लो प्रोसेस झाली, कारण कसं असते सेटलमेंटचं टेन्शन पण असते. आता सेटल झालं चांगला, हॉटेल पण व्यवस्थित चाललंय. आता फक्त ब्लॉगिंग, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणे, आपला ट्रेंड बनवणे, तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग बनवणे. जसं की आज मी अंडा राईसचा बनवलाय, साधा सिंपल आहे तेवढा. आता तुम्ही बघताच, कमेंट पण करचाल कसा वाटला. लय व्यवस्थित झालं, तुम्ही बघताय, जरा तुम्ही पण खावा. खाल्ला का? चालतंय, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. जर आज इंटरेस्टिंग असेल, कुठं तर फिरायला जातो, आता लय झालं घरातलं बिरातलं, आता दुसरीकडे जाऊन तुमचा व्हिडिओ बनवतो लॉंग आणि मग अपलोड करतो. बघत राहा आपलं सिंपल ब्लॉगिंग, एन्जॉय करत राहा आणि नवीन व्हिडिओची थोडी वाट बघा, येईलच लवकर. बाय बाय. नाश्ता केलाय का नाही कमेंट करून सांगा. बाय.